किती देव सांगितले? फक्त एक. किती देव? देव किती येत? अनंत कोटी देव येत. अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्यात्यासे. बाप रखुमा देव रुखुन बांधली कैसी. देखिला देखिला माय म्या देवाचा देव. विठला संध्या निमाले तुझेपण. काकड्यातला अभंगे पहिल्या मंगला चरणातला. देखिला देखिला माय म्या देवाचा देव. एकच देव. तू एकदा आपला करून घेतला ना महाराज, या संसारातून तुमची सोडवणूक झाली. संसार कशाला म्हणायचं? संसाराला कोणती उपमा मिळाली? संसार रूपी हा भवसागर आहे महाराज. या भवसागरात आपण वाहायला लागलो, गटांगळ्या खायला लागलो, तरी सुद्धा तरुणात आणि पहिलं तीराला पोहोचवणार. तरल्याशिवाय जिवंत राहील का? वायलन गटांगळा खाल्ल्या की भवऱ्यात गेलं, मेलं, जिवंत राहिलंच नाही. एखाद्या झाडाला अडकलं, खांटीला अडकलं, मुळीला अडकलं, अडकून मेलं. कितीतरी पाहिले तर अडकून मेलेले, कितीतरी अडकलेले काढले तर, पण मेल्यावर काढले. तुम्ही आम्ही जिवंत हो महाराज. कशासाठी? एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. चित्तात एकच धरायचा, त्याच्यासाठी आपण जिवंत हो महाराज. तो एक धरला का नाही, तुम्हाला काहीच आर पडायचं काम नाही. दृष्टांत सांगतो म्हणजे सिद्धांत ध्यानात येईल. विठ्ठला कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नाथ महाराज म्हणले, जनार्दन स्वामीनं एक नोकर ठेवला. नोकर कामावर. कशासाठी? आय काय खर्च काय हिशोबा करता. एक नोकर पाला. कोण पाला? जनार्दन स्वामींनी. जनार्दन स्वामींनी एक नोकर पाला महाराज. आता तो नोकर कसा होता? इमानदार होता, चोख होता, हिशोबी होता. आणि हिशोबी असून त्या हिशोबातला एक नवा पैसा त्याचा अफरातफर न करणारा होता. असा तो नोकर होता. तो कोण असेल? हा, एकनाथ महाराज. एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांनाच ठेवला होता. हो, एकनाथ महाराज. जनार्दन स्वामीने त्यांना कामावर ठेवलं होतं. एकनाथ महाराजांनी त्यांना कामावर ठेवलं. आणि त्यांनी एकनाथ महाराजांनी हिशोब करणं सुरू केला. पण या राज्यात दुसऱ्या राज्यातला प्रधान तिथं आला. प्रधान राजापेक्षा प्रधान हुशार बरं का. तो प्रधान हुशार. तो आला आणि दर्जातच बसला. डबल आवाज येऊ देऊ नका. दर्जात बसला की धुळूक बसला. बराच टाइम केला महाराज. पण जोपर्यंत हिशोबातला नवा एक पैसा त्याचा ताळा लागत नाही तोपर्यंत हिशोब सुरू होता. चटकन लक्षात आलं नाथ महाराजाच्या की आपण हिशोब करायला लागलो. एक हिशोबातला नवा एक नवा पैसा सापडे ना कुठपर्यंत सापडे ना. समईतलं तेल संपा लागलं. तरी हिशोब होय ना. चटकन लक्षात आलं नाथरायाच्या.
जोपर्यंत एका नव्या पैशाचा ताळा लागत नाही तोपर्यंत लयच टाईम व्हायला लागला. आणि त्या टायमात गुरु महाराजाचं तेल जळा लागलं ना, त्यांच्या कष्टाचं आहे ते. आपला नवा पैसा हिशोबातला त्याचा ताळा काढून काय उपयोग आहे, हा विचार नाथरायाच्या मनात आला. चटकन ही समयी जवली, ती समयी लावली. नाथरायाच्या सोकाष्टाचीत आणलेलं तेल त्या समयीत टाकलं आणि जनार्दन स्वामीची जी समयी होती ती विझवून टाकली. या समयीत आता तिच्या उजेडात हिशोब करणं चालला. करता 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 हिशोब तेवढ्यात दुसऱ्या राज्यातला जो प्रधान होता तो विचार करू लागला, ही समयी इजवली ती समयी लावली, याचं कारण काय असेल. तो त्या विचारात होता. पण चटकन तेवढ्यात एका नव्या पैशाचा ताळा लागला महाराज. कोणाला? नाथरायाला ताळा लागला. ताळा लागल्याबरोबर त्याने टाळी वाजवली. सापडला 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 अशी टाळी वाजवली. तिकडं जनार्दन स्वामीला ऐकू गेलं, का रे नाथराय, एवढा आनंद कशाचा वाटायला लागला, तू टाळ्या वाजवा लागला आणि सापडला सापडला म्हणायला लागला. काय सापडणार आहे, एवढा आनंद होण्यासाठी काय सापडलं तुला, सांग. महाराज म्हणले, सांगू का बाबा, मला आतापर्यंत जोपर्यंत मी हिशोब करत होतो तोपर्यंत तुमच्या समयीतलं तेल जळत होतं, पण एकाचा ताळा लागला नाही. आता मी माझ्या स्वकष्टार्जित आणलेल्या तेलानं ती समयी तुमची इजवली, माझ्या तेलानं आणलेली प्रज्वलित केलेली समयी तिच्यात मी आता गणित करायलो. तर एकाचा ताळा लागला, तो एकाचा जोपर्यंत मेळ लागत नव्हता तोपर्यंत तुमच्या समयीतलं तेल जळालं. पण ज्या वेळेस माझ्या हिशोबातला एक सापडला, ते माझ्या स्वकष्टाची तेलाच्या समयीच्या उजेडात होतं महाराज. म्हणून ते गणित, म्हणून त्याचा एक सापडला तो त्या गणितात. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. अवघे चित्राला आनंदाची आता, अवघे चित्राला आनंदाची आता, अवघे चित्राला आनंदाची आता, अवघे चित्राला आनंदाची आता, अवघे आनंदाचे आता चरणी जगन्नाथ, चित्त ठेले माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. सापडला एक. तिकून जनार्दन स्वामी उठले, अरे नाथरा, कशाचा आनंद
झाला म्हणे महाराज एक सापडला पण हिशोबातला एक सापडला. गुरु महाराज म्हणले अरे वेड्या तुला हिशोबातला एक सापडला एवढं नवल झालं तर माझा एक परमात्मा सापडला तुला तर किती नवल होईल रे विठ्ठला. महाराज नात्रा काय म्हणले महाराज तुमची कृपा असेल तर तोही सापडवीन. तुमची कृपा जर असली तर होता कृपा तुमची पशु बोले वेद 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 होता तुमचे पशु बोले वेद होता कृपा तुमची पशु बोले वेद होता कृपा तुमची पशु बोले वेद होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीवताले भिंत महिमा दाद निर्जुताले भिंत महिमा दाद निर्जुताले भिंत महिमा दाद निर्जुताले भिंत महिमा दाद निर्जुताले भिंत महिमा दाद होता कृपा तुमची पशु तोले वेद होता कृपा तुमची पशु भोले वेदा होता कृपा तुमची पशु भोले वेदा होता कृपा तुमची पशु भोले वेदा होता कृपा तुमची कोणाची गुरुची. एकदा गुरुची कृपा झाल्यावर काय नाही होणार. काय नव्हे ते केले चिंतिता विठ्ठली क्या बात आहे. एकदा गुरुची कृपा झाल्यावर मनात चिंता तुम्ही प्रत्येकाच्या हृदयात काय चेतन एक वस्तू आहे. आमचे बळबाबा सांगायचे बरं का आणि ते जोड तसाच आहे महाराज गुरु शिष्य. प्रत्येकाच्या शिष्यात हृदयात चेतन वस्तू आहे. ज्याच्या हृदयात चेतन वस्तू नाही आपल्या देऊळगाव माळीतलेच बरं का नाही मंडपातलेच कोणाच्या हृदयात चेतन वस्तू नाही हातवरी करा. कोणाच्या खिशात पैसे नाहीत हातवरी करा. समजायच्या खिशात आहेत का नाही खिशात पैशात खिसा नाही खिशात पैसे. तसा कोणाच्या हृदयात चेतन वस्तू नाही. बळीबाबाचा आणि गुरुचा संवाद मला तर वाटते असा चालत असेल. पहिला ज्यावेळेस गुरु शिष्य होते त्यावेळेची गोष्ट. म्हणून एवढं ज्ञानी महाराज या वयात 76 किती 86 वर्षे 76 वर्षे. आता आपल्याला झोपणं कुठं ठेवलं ते ध्यान नाही राहतं का. रोजचं शेतीचं शिवळाट कुठे त्याचे ध्यान नाही राहत. रोजचं इळा भारा कापायचा दुसऱ्याच्या धुऱ्यावरचा कापला का नाही एखाद्या बारीनं हो म्हणतात. दुसऱ्याच्या धुऱ्यावरचा आपल्या धुऱ्यावरचा नाही. धन्य माता पिता तयाची वा वा. काय सांगत होतो. चेतन हरपल्यावर या देहाची शोभा आहे का. चैतन्याची शोभा शोभत असे चैतन्याची शोभा शोभत असे
एका जनार्दनी, जनार्दन स्वामी म्हणतात एका जनार्दनी एकपणे उभा. त्या देहातलं चैतन्य जोपर्यंत आहे तोपर्यंत या देहाला शोभायमान